Jesus, धन्यवाद यीशु, धन्यवाद, हालेलुया। Thank you Jesus, धन्यवाद यीशु, धन्यवाद। Master, thank you Lord, thank you Jesus. నీ సన్నిధిలో సంతోషము, నీ సన్నిధిలో సమాధానము, నలిగి ఉన్న వారికి బలపరచను, చలలో ఉన్న వారికి స్వాతంత్రము, నీ సన్నిధిలో సంతోషము, నీ సన్నిధిలో సమాధానము, నలిగి ఉన్న వారిని బలపరచను, చలలో ఉన్న వారిని స్వాతంత్రము. యేసయ్యా 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 నీ సన్నిధిలో సంతోషము, నీ సన్నిధిలో సమాధానము, నలిగి ఉన్న వారికి బలపరచను, చలలో ఉన్న వారికి స్వాతంత్రము. मेरे हाथों को थामो, मुझे मार्ग पे चलाओ, यीशु अपने आप को मैं तेरे हाथों में सौंपूं, मेरे हाथों को थामो, मुझे मार्ग पे चलाओ, यीशु अपने आप को मैं तेरे हाथों में सौंपूं, मेरे हाथों को थामो, मुझे मार्ग पे चलाओ, यीशु अपने आप को मैं तेरे हाथों में सौंपूं। यीशुआ 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 ओ यीशुए Jesus, धन्यवाद यीशु, धन्यवाद, हालेलुया। तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुए, तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुए, तेरे नाम में
नाम में, रिहाई है तेरे नाम में, दुहाई यीशुए, 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 हे प्रेज लॉर्ड फॅमिली, तुम्ही झालेले वर्शिपद्वारे आशीर्वादित झालेत. चला आपण आज काहीतरी नवीन शिकणार आहोत. त्या वचनामध्ये जाण्या अगोदर आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. रिखाला मा रोखा बाजी खेरी मा सांथो रबाला खारा माजी खोंद रबा हयांदे लिखेरी बहायांदर खोंदे. प्रभेश तुझं रक्त, प्रभेश आज मी प्रभेश तुझ्या मुलांवरती घेतो. प्रभेश आज तुझा आत्मा प्रभेश त्यांच्यावर होते. प्रभेश आज प्रगटीकरणाचा आत्मा प्रभेश तुझ्या प्रत्येक मुलावरती मी घेतो. प्रभेश होय प्रभेश, तुझ्या आत्म्याने मी त्यांना झाकतो. प्रभेश तुझ्या रक्तात मी लपवतो. प्रभेश येणारं वचन हे त्यांच्यामध्ये जीवन आणावं असं मी घोषणा करतो. प्रभेश तुझ्या दया मी त्यांच्यावरती बोलतो. तिथे येशूच्या नावात कबूल कर, आमेन. ओके, तर चला आपण बघूया की येशू ख्रिस्त, आजचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे दगड स्टोन्स. तर येशू ख्रिस्ताला स्वतः कोनशिला का म्हणण्यात आलं, परमेश्वराला दगड हे स्वतः का म्हणण्यात आलं, आपण ह्या सगळ्या गोष्टी बघूया. आपण जाऊया इफिस्करास त्याचा 2 अध्याय वचन 20. इफिस्करास पत्र त्याचा 2 अध्याय वचन 20. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात, पण स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. तर वचनाप्रमाणे वचन सांगतं, जेव्हा आपण वचन वाचतो ऐकतो आपल्याला हमेशा कळतं की आपण ऐकलंय की येशू ख्रिस्त हा कॉर्नरस्टोन आहे. पण हा कॉर्नरस्टोन आहे का? येशू ख्रिस्ताला दगड का म्हणण्यात आलं? कारण त्या दगडामागे पण कारण आहे काहीतरी, त्या दगडामागं पण एक रहस्य आहे काहीतरी. येशू ख्रिस्त जर आपल्यासाठी स्टोन झालाय तर का झाला तो? त्या स्टोनची काय कहाणी? तर आपण ती कहाणी आज आपण उलगडणार आहोत. ती कहाणी आपण जे ते पाहणार आहोत. आपण जाऊया. रिखो रबान दे लिसित कबहाया जखे जखे से लेखे में सिखेंदे ए ब्राजा बस सखांदे क्लांटा का जिथे की है अंदे रिखांदो रबाबा सखांदे. आपण जाऊया मत्ते अध्याय 3 वचन 9. मत्ते याचा 3 अध्याय आणि वचन 9. वचन 9. आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका, कारण मी तुम्हाला सांगतो या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. तर वचनाप्रमाणे वचन सांगतं की परमेश्वर जे ते मुले निर्माण करू शकतो. येशू ख्रिस्त बोललो स्वतः, बरं, की तुम्ही लोक स्वतःला जास्त हे नका समजू की तुम्ही अब्राहमाच्या पोटी आला. परमेश्वर येशू म्हणतो की इवन परमेश्वर जो आहे तो एबल हा दगडांपासून मुले जन्म द्यायला. समजते की दगड जे ते जन्म पण देतात. त्याच्यामुळे जर आपण काही रिलिजनमध्ये तुम्ही जर पाहिलं की कोणत्या तरी त्यांचं महत्त्वाचं काम असेल तेव्हा ते दगडाला पूजतात, बरं, ते वर्शिप करतात. काहीतरी महत्त्वाचं चालू आहे आणि त्यांच्याकडे ते होतं पण सक्सेस पण होतं. सगळं काय ते पूजापाठ करतात आणि ते सक्सेस होतं. असं काय गोष्ट आहे की त्यांना ते अलाव करतात, कारण वचनाप्रमाणे आपण पाहिलं की दगड जन्म देतात, बरं. आणि इथं जे येशू स्वतः बोलतोय की ते जन्म देऊ शकत होते अब्राहमाला, बरं. आपण ते बघूया, कारण दगडांमध्ये पण काही आत्मे असतात, ते बोलतात. आपण जाऊया. खराबासे जे खेजे इसे लिमरोन थमासे खेंदे खराबाहाया. लोक अध्याय 9, लोक अध्याय 19 वचन 40. लोक अध्याय 19 वचन 40. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो हे गप्प राहिलेले तर धोंडे ओरडतील. यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप. बरं. तो वचन सांगतं की येशू पुन्हा बोलतो, तुम्ही जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.
बरोबर. म्हणजे धोंडे बोलतात, स्टोन्स अटर करतात, बोलतात काहीतरी. आणि त्याच्यामुळं जे, जर तुम्हाला माहिती असेल की त्याच्यामुळं आत्म्यामध्ये जेव्हा डेमोनिक वर्ल्ड येतं तर काही लोक जे ते जडी गोटे देतात, स्टोन देतात. का? कारण की ते काहीतरी बोलतात, ते इन्फॉर्मेशन कॅरी करतात, ते स्पिरिट कॅरी करतात. आणि दगडांवरती जे डेमोनिक वर्ल्डमधले ते त्यांना माहिती असतं हे दगड काय कॅरी करू शकतो. त्याच्यामुळे आपण आपलं घर जेव्हा बांधतो, आपण आपली बिल्डिंग जेव्हा बांधतो, तर आपण प्रत्येक मॅन ऑफ गॉडला तुम्ही ती वीट किंवा तो दगड जो तो अभिषेक करताना पाहिला असेल. बरोबर. का? ते का अभिषेक करतात त्या विटाला किंवा दगडाला? कारण ते आज्ञा करतात त्या विटाला किंवा त्या दगडाला की इथं जे ते परमेश्वराचा आत्मा आहे. समजतंय? कारण अभिषेक किंवा दगड पण आत्मा कॅरी करतो, दगडामागे पण आत्मे असतात. दगड पण जे ते सगळे प्रकारचे आत्मे कॅरी करू शकतो, तो चांगला असू द्या किंवा वाईट असू द्या. समजते? आपण जाऊया. Kraduna masidi kediano sabradito no sekireba salakabar kalamasakahayande. Liro konda masele kihayande. Nokora masekende. Oroko kamasekende. La rota maseketi karaya hayande. Just a minute. आपण जाऊया. आपण जाऊया उत्पत्ती अध्याय 31 आणि वचन 46. उत्पत्ती अध्याय 31 वचन 46. मग याकोब आपल्या भाऊबंधांना म्हणाला, धोंडे जमा करा. आणि त्यांनी धोंडे गोळा करून त्यांची रास केली आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले. लाबानाने त्या राशीस यगर सहदूता अमेरिकाई भाषेत साक्षीची रास म्हटले व याकोबाने तिला गलेद हिब्रू भाषेत साक्षीची रास म्हटले. बस. तर वचनाप्रमाणे वचन सांगतं की जुन्या करारामध्ये दगड, जर तुम्हाला माहिती असेल की जुन्या करारामध्ये वेदी बांधायचे, अल्टर असायचे आणि हे सगळं जे ते दगडाने व्हायचं. बरोबर. दगडावर बेस होतं सगळं काही. कारण दगड जे ते एक अल्टर असतं. दगड ते तुमच्यासाठी काहीतरी बोलतं तुमच्यामध्ये, आणि आत्म्यामध्ये ती एक वाचा असते बांधलेली, ते एक प्रॉमिस असतं तुमच्यामध्ये, त्यांच्यामध्ये कोव्हनंट होतं. बरोबर. जेव्हा दगडाचा विषय येतो, त्याच्यामुळे येशू ख्रिस्त जो आहे तो मेन कॉर्नरस्टोन झाला. का? कारण पित्यामध्ये आणि आपल्यामध्ये तो साक्ष झाला, तो दगड झाला. का? कारण आपण जसं पाहिलं की दगड जे ते बोलतात, दगड जे ते साक्ष करतात. आणि इथं याकोब आणि त्याचा मामा, त्या दोघांमध्ये जे ते दगडाचे जे राशी आहे, जे रस आहे, ते साक्ष झाले. बरोबर. म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये, त्याच्यामुळे इथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागं जे दगडाला साक्षीदार ठेवतात त्यांच्या मागे यश येतं. समजतंय का? डेमोनिक वर्ल्डमध्ये. आणि ख्रिस्ती लोकांना हे माहिती नाही की येशू ख्रिस्त हा तुमच्यासाठी दगड का झालं. आणि तुम्ही जे काही काम करता त्याच्यामध्ये त्याला तुम्ही मेन कोनशिला बनवत नाही. जर तुम्ही त्याला मेन कोनशिला बनवला तुमच्या चर्चचा, तुमच्या स्पिरिच्युअल लाईफचा, त्याच्यासोबत तुम्ही कोव्हनंट बांधलं, त्याच्यासोबत तुम्ही जर साक्ष घेतली की पिता परमेश्वर, आज मी ह्या दगडासमोर मी साक्ष घेतो की आज ह्या दगड जे माझ्या लाईफमध्ये कार्य करा, येशू ख्रिस्त. बरोबर. आपण इफिसकरास पत्र पुन्हा जाऊया, अध्याय 2 आणि वचन 20. इफिसकरास पत्र अध्याय 2 वचन 20. प्रेषित व संदेष्टे, या पायावर तुम्ही रचलेले आहात स्वतः. वचनाप्रमाणे आपण पहिलं पण पाहिलेलं आहे की 3 पायांवरती आपण रचलेलं आहे. एक म्हणजे प्रेषित, संदेष्टे आणि येशू ख्रिस्त हा मेन कोनशिला. म्हणजे ज्या सेवकाईमध्ये तुम्ही आहात तो पण एक पाय आहे, ते पण एक दगड आहे. आणि ती सेवक आहे, ती तुमची कॉलिंग. आणि त्या 2च कॉलिंग आहे फक्त मेजर, ज्याला स्टोन म्हणून दर्शवण्यात आलेलं आहे. एक म्हणजे अपोस्टल्स आणि एक म्हणजे प्रोफेट्स. आणि जेव्हा तुम्ही त्या कॉलिंगमध्ये असता, तुम्ही जर अपोस्टॉलिक आहात, जर तुम्ही प्रॉफिट आहात, तर ती कॉलिंग परमेश्वरासोबत तुमच्यासाठी करार आहे. समजते? ते करार आहे, ती बोलती तुमच्यासाठी, तुमच्या लाईफबद्दल बोलते. तुमच्या लाईफमध्ये देव प्रॉस्पेरिटी आणते. का? कारण ते स्वतः एक दगड आहे.
तुमची कॉलिंग पण एक तुम्हाला परमेश्वरासमोर करार किंवा परमेश्वरासोबत जोडते. समजते? करार काय असतो की आपल्याला जोडतो, आपण एकमेकाशी बांधलेला असतो. मग त्याचप्रमाणे ही जी कॉलिंग परमेश्वराने येशू ख्रिस्ताने स्वतः पित्याने त्याचा पुत्र दिला आणि त्याच्यासोबत गिफ्ट्स आले. बरं, जसं आपण पाहिलं मागच्या व्हिडिओजमध्ये की पित्याकडची कॉलिंग कोणती, पुत्राकडची कॉलिंग कोणती. त्याच हिशोबाने त्याच मायनेमध्ये किंवा त्याच वेमध्ये जेव्हा आपण हे गिफ्ट्स पाहतो, जे आपण कॉलिंग पाहतो, ते पण आपल्यासोबत आणि पित्यासोबत जे ते करार करतात. समजतंय? तुम्ही नुसतं बोलवले तर मोघम बोलवलेलं नाही, मोघमच तुमचं काय झालेलं नाही. कारण तुम्ही जे काही बोलवण्यात आले त्याच्या मागं पण कारण आहे. परमेश्वराने त्याच्या मागं आत्मे ठेवले, त्याच्यामुळे संदेष्टाच्या मागं संदेष्टाचा आत्मा असतो. बरोबर? प्रेषितांच्या मागं प्रेषितांचा आत्मा असतो. ह्या प्रत्येक आत्म्यांमागं एक करार असतो. समजतंय? त्याच्यामुळे एखादा जेव्हा दुष्ट आत्म्याने पीडित एखादी व्यक्ती असले तो तुम्ही लवकर याला सोडणार नाही. का? कारण त्याच्या मागे आणि त्या व्यक्तीमध्ये झालेला करार असतो. आत्म्यामध्ये आणि शरीरामध्ये करार होत असतात. समजतंय? त्याच्यामुळे एखादा जर जार कर्म करत असेल तर त्याच्या मागं त्या दोघांमध्ये जे ते आत्मा असतो आणि तो आत्मा त्या दोघांना वेगळं करू शकत नाही. समजतंय? तो आत्मा त्यांना सोबत करून ठेवतो. त्याच्यावर वचन सांगतं, जेव्हा आदम म्हटलं की जेव्हा त्याचं मॅरेज झालं तर वचन सांगतं ते एकमेकांपासून दूर होणार नाही. का? कारण सेक्सद्वारे पण जे आत्म्यासोबत जे प्रॉमिस होतात, सोलमध्ये स्पिरिटमध्ये जे ते प्रॉमिस बांधल्या जातात, वाचा बांधल्या जातात. समजते? हा जो भाग आहे आपण कधीतरी बघूया. पण आता आपण जाऊया Claro da basikende baria do laranomo sukonde rikayande ribala karahayande rikada hayande parisikiande o karahayande bridi kazia tola masunta prakada basikede kidiki rakala marakara babaramande rikande ribala kayande. Exodus अध्याय 17 वचन 6 आणि निर्गम अध्याय 17 वचन 6. निर्गम अध्याय 17 वचन 6. पहा होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन आणि तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल आणि लोक ते पितील. इस्रायलाच्या वडिलांनी देखत मोशेने तसे केले. बस, तर वचनाप्रमाणे पित्याने मोशेला सांगितलं, एक प्रॉफेटला सांगितलं की त्या खडकामध्ये पाणी आहे. समजते का? त्यांना कोणालाच जे ते पाणी दिसत नव्हतं, कोणालाच पाणी कळत नव्हतं. पाणी कुठं त्या विहिरीत नव्हतं किंवा समुद्रामधून परमेश्वराने पाणी काढलं नाही. ते एका खडकामधून एका दगडातून पाणी काढलं. समजते का? कारण दगडामध्ये काय गोष्टी, काय ब्लेसिंग्स आहे. बरोबर? पाणी जेव्हा आपण पाहतो, व्हॉट इज वॉटर रिप्रेझेंट? इट रिप्रेझेंट्स द ब्लेसिंग्स, इट रिप्रेझेंट्स द पीपल्स. बरोबर? हे की प्रॉफिटिंगमध्ये पीपल वगैरे बाकीच्या गोष्टी. पण आपण जेव्हा पाहतो की पित्याने मोशेला सांगितलं की याला स्ट्रक कर, याच्यावर काठी टाक आणि त्याच्यातून पाणी येईल. बरोबर? म्हणजे याचा अर्थ ते दगड तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या दगडातून काय काढायचं. समजते का? पिता तुम्हाला सांगतो की कोणता दगड कुठं रचायचा आहे. जसं आपण पाहिलं इफिसिकारासमध्ये अध्याय 2 मध्ये की प्रेषित आणि ही कॉलिंग पण पिता तुम्हाला सांगतो. समजतंय? कारण का? वचन सांगतं, शिमोनाला सांगण्यात आलं की मांस आणि रक्ताने तुला प्रकट केलं नाही. आपण जसं मागचा व्हिडिओ पाहिला तर पित्याने तुला प्रकट केलं. बरं? प्रकटीकरणाची सेवा काय पित्यापासून येते. मग आपल्याला कळतं की कुठं काय, कोणत्या गोष्टी कुठे, आणि जो भविष्यवक्ताची सेवा काय मध्ये चालतो, जो प्रकटीकरणाची सेवा काय मध्ये चालतं. समजतंय? आपण जाऊया. मेंडेरो सोलोमोखुरबा खती सिखिंदेरी खरामाला खहीदे खलमा सिखलहियाहंदे ओ ब्रहायांदे एखेदे बसंते लीरो खोद रखियाहंदे ओ खोरमांदे रखिया. प्रकटीकरण अध्याय 2 वचन 17. प्रकटीकरण त्याचा 2रा अध्याय वचन 17. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मन्यातून मी देईन आणि त्याला मी
पांढरा खडा देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. बस. तर वचनाप्रमाणे वचन सांगतं की जेव्हा हे सगळं होईल, परमेश्वर जे विजयी झालेले त्यांना जे तो खडा देईन, बरोबर, पांढरा खडा देईन. म्हणजे इथंच थांबत नाही परमेश्वर. स्टोन जे ते फक्त इथंच नाही, स्टोन जे ते हेवनमध्ये पण आहे. तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्या अगोदर स्टोन पाहिजे. तुम्हाला जर एंट्री करायची स्वर्गामध्ये तर ते तुमच्या हातामध्ये एक स्टोन पाहिजे. माझ्याकडे एक स्टोन आहे, पित्याकडे जाण्यासाठी मला एक स्टोन पाहिजे. समजतंय? तुमचं स्टोन कोणतं आहे? तुमची कॉलिंग. समजतंय का? तुमची कॉलिंग जी आहे ते तुम्हाला ॲबिलिटी देतं स्पिरिटमध्ये मूव्ह होण्यासाठी. पण जेव्हा तुम्हाला फिजिकली आणि स्पिरिच्युअली जेव्हा त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे, तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जेव्हा जायचं आहे, तेव्हा पण तुम्हाला एक शरीरामध्ये स्टोन देणार परमेश्वर. हे आत्म्यात नाही, हे शरीरामध्ये. समजतंय? आपण जाऊया की हे काय ते पण बघूया आपण. बसीर खोला महायांदे रखिया हयांदे ओ खरा महायांदे खरी हयांदे खरी हयांदे ओ खोरा बालहांदे ओ जखांतरी हयांदे किडी बस सखांदरी खाला महायांदे. पहिले राजे अध्याय 21. पहिले राजे अध्याय 21 आणि वचन 6 पासून होतं. वचन 6. तो तिला म्हणाला, इस्रायलकर नाबोत याला मी म्हणालो की पैसे घेऊन मला तुझ्या द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्या ऐवजी तुला दुसरा द्राक्षमळा देतो. यावर तो म्हणाला, मी आपल्या द्राक्षमळा तुला देणार नाही. त्याची बायको इजबेल त्याला म्हणाली, सांप्रत इस्रायलावर तुमची राजसत्ता आहे ना, चला उठा, अन्न सेवन करा, तुमचे मन आनंदित करा, इस्रायलकर नाबोताचा द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देते. मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यांवर त्याची मुद्रा केली. बस. तर वचन सांगतं की तिने त्याच्यावरती मुद्रा केली, बरोबर. तर मुद्रा करणे कशावर असायचे? तर राजाची एक अंगठी असायची, बरोबर. आपल्याला ठाऊक असेल तर की असंच कोणीतरी मुद्रा नाही करू शकत. आज्ञा जेव्हा व्हायच्या तेव्हा एक राजांकडे अंगठ्या असायचे, ते शिक्का असायचा त्यांच्यासाठी, आणि तिथं ते मग अलाव करायचे, बरोबर. तिथून त्यांना ॲग्रीमेंट भेटायचं, तिथून त्यांना परमिट द्यायचे, बरोबर. आणि तो अधिकार केवळ राजाकडे असतो. समजतं? त्याच्या जो पिता आपल्याला अधिकार देणार आहे, मग तो त्याची अंगठी जी आहे ते प्रत्येकाला देणार आहे. समजतं का? स्टोन जी ती ऑथॉरिटी कॅरी करते. स्टोन जी ती तुम्हाला अधिकाराच्या याच्यात चालवते. मग तुम्ही कोणत्या अधिकारामध्ये चालता हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की दुसरे लोक जेव्हा त्यांचं काही पण सुरू करायचं तेव्हा ते भूमिपूजन करतात, बरोबर. ते अभिषेक करतात दगडाचं. आणि कारण का? त्यांना तिथून ॲक्सेस भेटतं, त्यांना ऑथॉरिटी भेटते त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची. त्यांना त्या क्षेत्रामध्ये जेवढं काय आहे ते त्यांचं बनतं. मग समजतं? आपण बायबलमध्ये बघूया की बायबलमध्ये पण ह्या घटना झालेल्या आहेत. बर्राजो खोंदेरी खाला मखारा हे आंदे ई खरा बाला हाय आंदे ओ खो रबा हाय आंदे ओ रबा हाय आंदे ओ खरा बस्से ठे ठेरे डबे ए दे ने मेन देखी दे ठे ठे ठेरे नाही ओ खो लेब्रा हाय आंदे. उत्पत्ती अध्याय 28 वचन 18 पासून. उत्पत्ती अध्याय 28 वचन 18. याकोब पहाटे सुटला आणि जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला. त्या ठिकाणाचे नाव बेतेल म्हणजे देवाचे घर असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. बस. तो वचनाप्रमाणे वचन सांगतं की याकोबाने त्या धोंड्याला अभिषेक केला आणि तो त्याला परमेश्वरचे घर असं नाव देतं. समजतंय? म्हणजे पृथ्वी जे ते दगडावर स्थापित नाही तर हेवन पण दगडावर स्थापित आहे. समजतंय का?
बरेचशा लोकांना प्रश्न पडला असेल, काय बोलतो हा, हेवन कसं काय दगडावर स्थापित आहे, असं कसं काय होऊ शकतं, इथंच फक्त दगड आहे वगैरे वगैरे. मी ते आता आपल्या काही क्षणामध्ये मी ते तुम्हाला दाखवन वचनात कुठं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे. तर हेवनमध्ये पण दगड आहे. आणि जेव्हा ही घटना जेव्हा त्याला कळलं, तर याच्या अगोदर जे त्याला स्वप्न पडतं की दूत दिसतात त्याला, बरोबर, आणि त्याच्यानंतर त्याला प्रकटीकरण होतं आणि तो आनंद करतो दगडाला. समजतं का? जेव्हा तुमच्याकडे स्पिरिच्युअलमध्ये स्पिरिट रेममध्ये स्पिरिट्स येतात, तेव्हा तुमच्याकडे रेव्हलेशन येतं प्रत्येक गोष्टीचं, आणि तुम्हाला मग सिक्रेट कळतं. आणि तेव्हा याकोबाला सिक्रेट कळालं दगडाचं, समजतं. तेव्हा त्याला त्याच्या मागचं गहन गोष्टी कळायला दगडाची. त्याच्यामुळे बरेचसे लोक आहे ज्यांच्याकडे स्पिरिच्युअल रेमच ओपन नाही, त्याच्या त्यांना दगडाचं महत्त्व माहिती नाही. मी याचा अर्थ हे नाही तुम्हाला दगडाची पूजा करा असं म्हणतो. मी सांगतो येशू ख्रिस्त तुमच्यासाठी दगड का झाला, येशू ख्रिस्त तुमच्यासाठी दगड का झाला हे तुम्हाला ठाऊक पाहिजे. आत्म्यामध्ये कोणत्या गोष्टी बाकीचे सगळे लोक पूजापाठ करतात, मग त्याच्या मागं काय कारण आहे याचं ज्ञान मी तुम्हाला देतोय. समजतं. आता आपण जाऊया प्रकटीकरण अध्याय 21 वचन 19 पासून. प्रकटीकरण अध्याय 21 वचन 19. नगरीच्या तटाचे पाय वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारलेले होते. पहिला पाया यास्पे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू. पुन्हा आपण सुरुवात करू हळूहळू एकदम. नगरीच्या तटाचे पाय वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारलेले होते. बस तो वचनात लिहिलंय. हे जे नगर आहे ते हेवन मधलं आहे, बरोबर. ते हेवन मध्ये 12 बरोबर 3 गेट प्रत्येक 4 दिशाला वगैरे वगैरे 12 गोत्रांचं हे त्यांचं, बरोबर. आणि नगरीचे काय होतं, तटाला पाय होतं, म्हणजे हेव्हन्स मध्ये पण दगडाचा पाय आहे. समजतं का? हेव्हन्स मध्ये पण दगड आहे. वचन सांगते इथं, वचन लिहिलेले स्वतः. आणि कोणते कोणते? पहिला पाय यास्पे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू, पाचवा गोमेद, सहावा सारदी, सातवा लसना, आठवा वैंडूर्य, नववा पुष्पराज, 10वा सोनलसने, 11वा याकिंत, 12वा पद्मराग. अशा रत्नांचे ते होते. याला आपण इंग्लिश मध्ये वाचूया, त्याचा अर्थ काय मला ते सांगायचं आहे. जर तुम्हाला याचा अर्थ कळला तर तुम्ही आज त्या शरीरामध्ये पण पजेस करता येशूच्या नावात. आमेन. खैरे बसर खाला मखरांदो सोतो हो 19. हा 21-19 अध्याय 21. The wall of the city was built on the foundation stone, inlaid with 12 precious stone. The first was jasper, the second sulfur, the third agate, the fourth emerald, the fifth onyx, the sixth carnelian, the seventh chrysolite, the eighth beryl, the ninth topaz, the 10th chrysoprase, the 11th jacinth, the 12th amethyst. बस एवढे सगळे जे आहे ते डायमंड्स आहे. हे केवळ स्टोन नाही. स्टोन काय असतात किंवा डायमंड्स काय स्टोनच आहे, बरोबर. ते स्टोनच्या कॅटेगरीमध्ये येतात. डायमंड कुठं फॉर्म होतात? पृथ्वीच्या खाली, बरोबर, दगडामध्ये. आणि ते दगडचे हे फॉर्म आहे, बरोबर, दगडांचा फॉर्म आहे. आणि ते स्पष्ट लिहिण्यात आले हे स्टोन आहे, बरोबर. इतके साळे जे ते डायमंड आहे, जॅस्पेर वगैरे वगैरे, बरोबर. आणि याची करोडोमध्ये आता व्हॅल्यू आहे. आणि ते येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी फुकटमध्ये दिलेलं आहे. जर कोणी मला आज समजलं, जर याला हे स्टोन काय जर त्याला कळलेलं आहे, तर आज येशूच्या नावात हे सगळे स्टोन जे डायमंड तुमच्याकडे येते येशूच्या नावात, तुम्ही त्या डायमंडचे मालक होता. डायमंड तुम्ही वेअर करता येशूच्या नावात. आणि जे कोणी आज प्रकटीकरण कळालंय की पिता येशू ख्रिस्त स्वतः तुमच्यासाठी का दगड झालेला आहे, तर तो हे सगळ्या गोष्ट तुम्हाला फुकटमध्ये देण्यासाठी दगड झालाय स्वतः. तो तुमच्यासाठी करार झालाय तुमच्यासाठी पित्यामध्ये, की तुम्ही आत्म्यामध्ये सगळं काय तुम्हाला दिलेलं आहे. दूत, हेवेन, गोत्र, सगळे प्रॉस्पेरिटी तुम्हाला येशू ख्रिस्ताने देऊन ठेवलेली. तेवढंच नाही तर आत्मिक गिफ्ट्स पण त्यांनी दगडामध्ये तुम्हाला देऊन ठेवलेले. समजतंय? ओ रबा जिखे रिबा सखांदे रिबा लखा रबा. आपण दुसऱ्या वचनाकडे जाऊया. रिखांद रबो लबा रबा सखांदे रिबा लखा यांदे खो रबा हयांदे ओ खो रबा हयांदे ई जिखे रे हयांदे ओ जिम प्राटा कासीथे खरबल खोरब हयांदे ओ जिम तेरी बाता कासीखे दिखाइए दे खोरा महादेव
आपण जाऊया नीतिसूत्र अध्याय 17 वचन 8. नीतिसूत्र अध्याय 17 वचन 8. घेणाऱ्याच्या दृष्टीने लाच रत्नासारखी मौल्यवान आहे. ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते तो चातुर्याने करतो. बस याला इंग्लिशमध्ये वाचूया. खराडीनमोस खांदे लिखेरेवाला खराबा सिखेंदे. A bribe is like a lucky charm. Whoever gives one will prosper. Love prosper when a fault is forgiven, but dwelling on its separate close friend. आता पुन्हा मराठीमध्ये जाऊया. आपण हे काय वाचलं कारण याच्या मागं पण काहीतरी कारण आहे. घेणाऱ्याच्या दृष्टीने लाच रत्नासारखी आहे. ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते तो चातुर्याने करतो. बस म्हणजे लाच ही रत्नासारखी, पण रत्न जे आहे ते तुम्हाला चातुर्य आणि वळवतो, चातुर्याकडे वळवतं वचन सांगतं. समजतंय का? लाच घेणं हे रत्न घेण्यासारखी, पण ती तसं थांबत नाही. पण कारण रत्न जे आहे ते तुम्हाला चातुर्याच्या दिशेकडे वळवतं. समजतंय? जे डायमंड्स आहे, जे स्टोन आहे, प्रिशियस स्टोन, ते तुम्हाला विजडम देतं, इनसाईट देतं सगळ्या गोष्टीचं. त्याच्यामुळे जे स्टोनचे व्यापारी असतात त्यांना डीप सिक्रेट्स माहिती असतात, प्रॉस्पेरिटीचे, स्पिरिच्युअलिटीचे. समजतं? जे डेमोनिकमध्ये काम करतात त्यांना डेमोनिक वर्ल्डमधलं सगळं माहिती आहे. का? कारण ते दगडाशी जडलेले, दगडापासून ते जे काम करतात त्याच्यावर ते राखीचा वापर करतात, स्टोन क्रशिंग ह्या सगळे. बरं, आणि ते प्रॉस्पेरिटीमध्ये चालले. आणि इथं परमेश्वराची मुलं, ज्याचं ह्या सगळ्या गोष्टी जो बाप यहोवा आहे, ज्याच्या स्वर्गामध्ये दगड आहे, जो स्वतः तुमच्यासाठी दगड झाला, जो स्वतः तुम्हाला दगड देतोय, पण तरी यहोवाच्या मुलांना माहिती नाही की तुमच्यासाठी काय काय करण्यात आलेलं आहे, तुमच्यासाठी पित्याने किती सारे जे ते रिलीज करून ठेवलेले आहे. समजते? पुन्हा एकदा आपण हे वाचूया. याचा अर्थ काय? नीतिसूत्रे 17:8. 17वा अध्याय वचन 8. घेणाऱ्याच्या दृष्टीने लाच रत्नासारखी मौल्यवान आहे. ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते तो चातुर्याने करतो. बरोबर. सगळं काम जे करता तुम्ही त्याच्या मागे स्टोन्स आहे, वचन सांगतं. त्याच्या मागे चातुर्य आहे. आणि ते चातुर्य कुठून भेटतं मग? प्रिशियस स्टोन्स पासून. समजते? आणि त्याच्यामुळं तुम्ही, आपण जसं पाहिलं इफिशियन्समध्ये, तुम्ही कोणते कोणते कॉलिंग्समध्ये बोलवण्यात आले. विजडम तुम्हाला कुठं भेटतं, रेव्हेलेशन तुम्हाला कुठं भेटतं, कोणत्या स्टोन्समध्ये भेटतं? प्रोफेटिक आणि ॲपॉस्टॉलिक. समजतं का? आणि जे याच्यामध्ये फ्लो होतात ते जास्त त्यांच्यावरती आता तुम्ही पाहताय त्यांना वाढताना. मिनिस्टर लोकांसाठी बोलतोय, जे सेवकाईमध्ये आहे त्यांना सांगतोय मी की जर तुम्हाला वाढायचं आहे तर तुम्हाला पाया काय आहे, दगड काय, याच्यातलं तुम्हाला भेद, याच्यातलं गहन गोष्टी, याच्यातले फरक काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. समजते? आपण अजून एक बघूया. रिबाला सखांदे रिबाला खांदे रोबा झी प्रखाडाबा दे से दे खनो मोसक हायांदे मा सिखेंदे ओ कोहरो हायांदे ओ रबाला खराबा सिखेंदे ओ खोरा महायांदे ओ रबाला खरा हायांदे दिजो थे थे रे मोंदा बसी के दे बेदे ओ खरा मला खरा मस खंड. आपण जाऊया पहिले राजे अध्याय 18 वचन 38 आणि 39. पहिले राजे अध्याय 18 वचन 19, 38 आणि 39. 38 आणि 39. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले. हे पाहून सर्व लोक पालते पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. काय काय भस्म केले? होमबली, लाकडे, धोंडे, माती भस्म केली. होमबली, लाकडे, धोंडे आणि माती हे भस्म केले. हे चारही गोष्ट जे ते सैतानाच्या राज्यामध्ये उपयोगात येतात, जर तुम्हाला माहिती असेल तर. हे आपण कधीतरी बघूया डेमोनिक किंगडम काय असतं, माती का यूज करतात, ते लाकडं कसं यूज करतात, होम कसं यूज करतात. कारण हे सगळं काय ते डेमोनिक किंगडम बद्दल आहे. बरं, कारण याच्या मागं जे ते स्पिरिट्स आहे, याच्या मागं स्पिरिट कसे काम करतात आणि परमेश्वरची अग्नी त्या स्पिरिट्सवर आली आणि ती भस्म झाली. समजते? म्हणजे आपण पाहतो वचनामध्ये आत्म्यांचा मृत्यू कुठंच लिहिण्यात नाही आला. बरोबर,
शरीराचा मृत्यू आहे पण आत्म्याचा मृत्यू नाही. पण आत्म्यांना जे ते न विजणाऱ्या अग्नीमध्ये सोडण्यात येतं. बरोबर. इथं जे वचन सांगितलं की त्यांच्यावरती अग्नी आली, म्हणजे कोणावर अग्नी आली? आत्मे होते त्यांच्यात, लाकडामध्ये, मातीमध्ये, त्या दगडांमध्ये आत्मे होते, त्यांच्यावरती अग्नी आली आणि जे ते कॅरी करत होते कोवनंट ते बंद झालं. समजतं का? त्याच्यामुळे परमेश्वर काय कॅरी करतो, हे दगड काय कॅरी करते, हे पृथ्वी काय कॅरी करते, जर हे तुम्हाला कळालं तर आज येणारी जागा प्रत्येक ते तुमच्या असेल येशूच्या नावात, प्रत्येक ज्वेलरी तुमच्या असेल येशूच्या नावात, प्रत्येक प्रिशियस डायमंड, प्रत्येक प्रिशियस सोफे, प्रत्येक प्रिशियस वूड फर्निचर ते तुमचं असेल येशूच्या नावात. तुम्ही जे असं सगळं काय कॅरी करता, ह्या कारण हे जे आहे ते तुमच्या बापाने तुमच्यासाठी रिलीज केलेले. रिसीव्ह इट इन द नेम ऑफ येशू मसीह. राखोले बांदोला झिरिखा दबा झिरिखा लिब्रोन थरामा सेंटेके बेहिया आपण जाऊया. तरी आपण जे सध्या पाहतोय, आपण ह्या सगळ्या गोष्टी डीपमध्ये पाहणार आहोत. कधी जे आपले मिनिस्ट्री जे आहे ते आपले फिजिकली चालू होईल, ऑफलाईन जे आपण चालू होईल, जे आपले क्लासेस चालू होतील ते आपण हे जे ते आपण पाहणार आहोत, हे डीपमध्ये पाहणार. मी जे सांगतो ते केवळ वरच्या वर आहे, हे डीप पण नाही काय. हे मी वरच्या वर तुम्हाला सांगतोय फक्त, आणि याला रेव्हलेशन, इट इज अ रेव्हलेशन इंडीड, बट हे डीप आहे असं समजू नका. याच्यापेक्षा काहीतरी अजून डीप आहे. आम्ही फक्त डीप बोलत नाही, आम्ही त्याच्यामध्ये जातो आणि शिकवतो डीप काय असतं. समजते? आपण जाऊया. झिरोन थलामा सेखेंदे बारा खांदारा बाला खरा हायांदे ओ रबान रबा सेखेंदे रिखाला खरा बा सेखेंदे खाडा बा सेहांदे मला मा सेखेंदे ओ ब्राडे सेखेंदे मा सेखेंदे बाराखा डेडे. प्रकटीकरण अध्याय 4 वचन 3. प्रकटीकरण अध्याय 4 वचन 3. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्पे व सारदी ह्या रत्नांसारखा होता. राज 1 पासून वाचून आपण 1 पासून मग 3 वर येऊ. यानंतर मी पाहिले तो पहा स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनी सारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. लगेचच मी आत्म्याने संचरित झालो. तेव्हा पहा स्वर्गात राजसन मांडलेले होते, आणि त्या राजसनावर कोणी एक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यास यास्पे व सारदी या रत्नांसारखा होता. म्हणजे याचा अर्थ जो हायर रेम मध्ये चालतो त्याला स्टोनचं रेव्हलेशन आहे. जर आज तुम्हाला स्टोन कळालं तर तुम्ही हायर रेम मध्ये येशूचे नाव चालतं मी घोषणा करतो. कारण वचन सांगतं की त्याला वरती बोलवण्यात आलं, म्हणजे काय हायर रेम्स मध्ये बोलवण्यात आलं. समजतं? आणि जो हायर रेम मध्ये चालतो, जे साधा नाही, तो ऑर्डिनरी नाही, तो केवळ असं बेबी लेवलला किंवा प्रोफेटच्या लेवल नाही, तो त्याच्यापेक्षा वरती गेलाय. मग आता समजतं का? मग त्याला प्रगटीकरण कळलं, मग त्याला पिता दिसतोय. ज्याला दगड दिसतोय त्याला येशूच्या नावात पिता दिसतोय. आणि वचन सांगतं यहोवा स्वतः दिसायला कसा होता? यास्पे सारखा होता, दगडांसारखा होता. हे सगळं योहानाने पाहिलं. बरोबर, वाचूया आपण पुन्हा. जो बसलेला होता तो दिसण्यास यास्पे व सारदी ह्या रत्नांसारखा होता. राजसनाभोवती दिसण्यास पाचू सारखे मेघ धनुष्य होते. बस, तर वचनाप्रमाणे यहोवा स्वतः दगडासारखा आहे. त्याच्यामुळे येशू ख्रिस्त कोण झाला? कॉर्नरस्टोन. येशू ख्रिस्त असं काही होऊ शकत नाही जो यहोवा नाही. यहोवा जसा बाप असतो तसा मुलगा होतो. समजतंय? आणि त्याच्यामुळे येशू ख्रिस्त आपला बाप झाला. त्याच्यामुळे यहोवा आपला बाप झालेला आहे. आणि आपण ते सगळं काय झालं जो तो आहे. जर वचन सांगतो तो डायमंड सारखा दिसतो, तर तुम्ही पण आज हिरे येशूच्या नावात, तुम्ही पण चमकता येशूच्या नावात, तुम्ही पण वरच्या रेम्स मध्ये जाता. जसं वचन सांगतं की ते पाहण्यासाठी त्याला खालून वरती आणलं होतं, तसं मग लोक पण तुम्हाला पाहण्यासाठी वरती येतील येशूच्या नावात, कारण तुम्ही वरती ठेवले जाता यहोवाद्वारे येशूच्या नावात. लेरोन थामा सेखेंदे रेबाला खरामा सेखेंदे रिखालाबा सेखेंदे अखोराबा झिखेरे मला खायांदे. आपण जाऊया. O kramande de sete kendobo rabase. O karahayande la karamahayande. O braja sikende rekide kiande. Likrombonde basikende barakataba. E broda basikende. E da basakala mahayande. O karabasikende. O korabahayande. E kiri basakahande.
ओ रबस्सा खला मखरा बहाया. ईदे मासोले बर्राका हिदे ओ खोरा मासिकेरे केयाने. स्तोत्रसंहिता 116 अध्याय 116 वचन 15. स्तोत्रसंहिता अध्याय 116 वचन 15. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे. मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे. तू माझी बंधने सोडली आहेत. मी तुला उपकार स्तुतीचा यज्ञ करीन. परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. परमेश्वराच्या घराच्या अंगणात हे यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराचे स्तवन करा. जेव्हा स्तोत्र करता दावीद हे सगळं काय बोलतो, बरोबर? तो सांगतोय की मी हे सगळं नित्य फेडत जाईन, बरोबर? काय काय मी हवन करन, मी हे करन, मी ते करन. का? कारण त्याला माहिती आहे हे त्याच्या अंगणामध्ये मी करन, मी यरूशलेमेमध्ये करन. यरूशलेम काय? न्यू हेवन आहे, बरोबर? इज टॉकिंग अबाउट द न्यू हेवन, न्यू सिटी. एवढं डीप जाणं माझ्याप्रमाणे आत्ता तरी आपण एवढं डीप नको जायला, कारण न्यू हेवन न्यू सिटी काय आहे ते अजून माहिती नाही. पण हां, आपण जाऊया स्तोत्रसंहिता 91 अध्याय आणि वचन 11 आणि 12. स्तोत्रसंहिता याचा 91 अध्याय वचन 11 आणि 12. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याचे तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईन. तुझ्या पायांना धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. बस. तो वचनाप्रमाणे हे वचन आपल्याला माहिती आहे की येशू बोलला. येशू हे वचन सैतानाला बोलतो, बरोबर? तो तुला हे करण, जेव्हा सैतान त्याची परीक्षा पाहायला येतो. पण वचन तर अगोदर सांगण्यात आलेलं आहे, बरोबर? म्हणजे दिस वर्ड वॉज नॉट ओनली फॉर लॉर्ड जीसस क्राइस्ट बट इट वॉज फॉर एव्हरीवन दोज हू नो द पॉवर ऑफ द स्टोन. समज में आला? प्रत्येकाला धोंडा हा ठेस देतो. जर हे तुम्हाला माहिती असतं तर देव तुम्हाला देवदूत पण देतो. म्हणजे याचा अर्थ काय धोंडे, काय स्पिरिट तुम्हाला पाडण्यासाठी येतात. धोंड्याद्वारे काय स्पिरिट येतात जे तुम्हाला पाडतात, समजतंय? आणि त्यांच्यापासून वाचवण्यासाठी परमेश्वर तुम्हाला दूत पण देतो, समजतंय का? जसं आपण पाहिलं धोंड्यापासून प्रॉस्पेरिटी वगैरे 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 येतं. पण असे स्पिरिट पण काय असतात जे तुम्हाला पाडायला येतात त्या धोंड्याद्वारे. आणि हेच स्पिरिट मग दुसऱ्या रिलिजनमध्ये, समजतंय का? हे स्पिरिट दुसरे रिलिजन फॉलो करतात. मग हे स्पिरिटला दुसरे रिलिजन दगड फेकतात आतमध्ये मारायला, आणि त्याला सैतान म्हणतात. मी कोणाबद्दल बोलतोय माहिती आहे तुम्हाला, समजतंय का? हे स्पिरिट पाडतात त्यांना. हे स्पिरिट त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या रिलिजनला त्यांना पाडतात. आत्मिकतेमध्ये त्यांचा मृत्यू करतात. आपण त्यांना त्याच्यापासून वाचवण्यासाठी परमेश्वराने दूत पाठवलेले. आज जर माझा भाऊ कोणी ह्या परमेश्वरापासून लांब आहे तर ते दूत तुझ्यापर्यंत आज येशूचे नाव देते. जेवढे आपले भाऊ आहे, जे हरवलेले, जे अजून अनटच आहे, त्यांना आज परमेश्वर टच करतो येशूचे नाव. आणि ते त्यांचं तारण असं मी घोषणा करतो येशूचे नाव. मी भविष्यवाणी करतो. रिबांदाला खोजे खेरीबाला खारा महायांदे. आणि हे उर्वरित भाग आपण सून लवकरच समक्ष भेटून, समक्ष पाहून आपण लवकर चालू करूया आणि बघूया परमेश्वराचे मोठे कार्य. सो लेट्स गो इनटू द प्रेयर. Rekonda baziri kala bara kanzum brantala karia do lamasi brakayende o brakada bazin tora malike ande. प्रभू येशू मी प्रार्थना करतो तुझ्या रक्तात मी आज तुझ्या मुलांना धुतो, शुद्ध करतो. प्रभू येशू मी प्रार्थना करतो. प्रभू येशू त्यांच्या विरोधात प्रत्येक प्रभू येशू ठेच आणणारे प्रभू येशू ते दगड आज मी येशूच्या नावात लांब करतो. प्रभू येशू तुझं सामर्थ्य मी त्यांच्यावरती बोलतो. तुझे दूत आज मी त्यांच्या लाईफमध्ये मी घोषित करतो. प्रभू येशू तुझं रक्तात मी त्यांना सामर्थ्यात प्रभू येशू मी त्यांना वाढवतो. प्रभू येशू जसं त्यांना प्रगटीकरण कळालं प्रभू येशू आज या दगडाबद्दलचं प्रभू येशू, आज दगड प्रभू येशू तो स्वतः पण दगड असतो. तुझं वचन सांगते येशू ख्रिस्त आमच्यासाठी मेन कोण शिला झाला. आज ते प्रगटीकरण प्रभू येशू त्यांच्यामध्ये राहीन. प्रभू येशू ते अजून प्रभू येशू त्यांचं उत्कर्ष ते अजून प्रभू येशू वाढतील. प्रभू येशू रेम्समध्ये वाढतील. त्यांना पाहायला लोक येतील
येतील प्रभू येशू, ते सगळे प्रेशस डायमंड त्यांचं मी घोषणा करतो, ते आजपासून प्रेशस डायमंड रिसीव्ह करतील प्रभू येशू, ते आजपासून ते पाहतील की त्यांच्याकडे अनमोल मोती, अनमोल ज्वेलरीज आज येतील मी घोषणा करतो, त्यांना आज अट्रॅक्ट करतील असं मी घोषणा करतो प्रभू येशू, त्यांच्याकडे येतील असं मी आज्ञा करतो प्रभू येशू, तुझ्या आत्म्याने प्रत्येकाला झाकतो, लपवतो प्रभू येशू, आणि ते स्पिरिच्युअल इनसाइट प्रभू येशू त्यासाठी मी रिलीज करतो प्रभू येशू, तुझी कृपा दिली त्यासाठी धन्यवाद, पिता येशूच्या नावात धन्यवाद देतो, कबूल कर, आमेन. सायनिंग आउट, प्रॉफिट संकल्प. एरन फॅमिली, माझा विश्वास आहे की आजच्या जे वचन झालं ते वचनाने तुम्ही नक्की आशीर्वादित झालेले आहे. आज तुम्हाला स्टोन म्हणजे काय हे समजले, आज तुम्हाला खरा कोण शिला जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचं महत्त्व आणि त्याचं जे डीप रेव्हलेशन आहे आज हे तुम्हाला कळलेलं आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही याच्यामध्ये अजून डीप जाताना आणि अजून डीप तुम्ही प्रॉफिट करून शिकतात. मला विश्वास आहे आजच्या या वचनाद्वारे, आजच्या रेव्हलेशनद्वारे तुमची लाईफ जी सेम नसणार आहे. आज तुम्ही एक काहीतरी नवीन शिकला आणि नवीन जागेवर तुम्ही जाणार आहे. आज तुमची स्पिरिच्युअल लेवल आज वाढलेले असणार आहे येशूच्या नावामध्ये. आणि माझा विश्वास आहे की याच्याद्वारे तुमचे येणारे लाईफ, तुमचे येणारे जसं प्रॉफिटने मेन्शन केलं आणि डिक्लेअर पण केलं, तुमची प्रॉस्पेरिटी, तुमचं जे पण असणार आहे वेल्थ, ती येशूच्या नावामध्ये वेगळ्या लेवल असणार आहे. आणि मला तुम्हाला एनकरेज करायचं आहे त्यासोबतच की ही जी चॅनलची लिंक आहे, ही चॅनलची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत, ज्यांना येशूबद्दल खरंखर भूक आहे, ज्यांना येशूच्या रेव्हलेशनबद्दल खरंखर हंगर आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा आणि त्याद्वारे तुम्ही सुद्धा ब्लेस व्हा. Amen.